झाडू सांभाळून ठेवू का बाकी हां काही? नाही नाही माणूस पाहिजेत नाही आणि एक ताडपत्री आणून झाकून द्या म्हणजे ते पाणी लागणार नाही त्याला ए चंद्र पंचनामाला पिशवी काढून घे पंचनामाला कोणी आलतं का? हे काढून नाही काय हो? काल आला होता घरी घेऊन जायला लागत तर त्यात गोदडी सारखे चिंदे पंचनामाला आला आलतं कोणी पंचनाम्याला? कोण नाही आलं पंचनामाला कोणीच नाही. दखल बी नाही काही फक्त भास्करने फोटो काढून नेला हा, चला एवढं नुकसान झालं तर कोणीच नाही आलं. कोण नाही आलं. प्रचंड पावसाने हानी झाली बा हां हे सारखं उचलून घ्यायचं आणि या लेवल पर्यंत आहे ना असे पत्रे मारून नाही घ्यायचे. नाही पण मग ते समजा माझं काय म्हणतो ते उतरून घेतलं ना तुम्ही हे वरचं ते ह्या लेवलनी पत्ते टाकून हा ना घ्यायचे मग जय रणधीर 28/6/2025 रोजी आज आमची पावसामुळे भिंत कोसळली. महिन्यापासून पाऊस चालू आहे सतत. पावसाच्या त्रासामुळे आमची भिंत पडून आली. घरात कोणी नव्हतं. आम्ही 2 दिवस बाहेर गावी गेलेलो होतो. बाहेर गावी असल्या कारणाने आम्हाला नंतरून गावातनं माहिती मिळाली की आमचं घर पडले. आम्ही त्वरित आलो पण आमच्या धान्याची वगैरे नुकसान झाली. आमचे कपडे लत्ते किंवा नुकसान भरपूर घरातल्या साहित्याची झालेली आहे. तरी ती आम्हाला त्वरित लवकर मिळाली. मी आवा मोर शिंपीगल्ली येथे राहतो. अचानकपणे जोरात आवाज मोठा झाला. आम्ही सर्वजण धावत पळत आलो. मोठ्या प्रमाणात या घराचं नुकसान झालेलं आहे आज रोजी. परंतु जीवितहानी कोणत्याही प्रकारची झाली नसल्यामुळं झालेली नाही. परंतु शासन दरबारी या नुकसानीचं लेखाजोखा करून या सर्व कुटुंबांना भरपाई मिळावी अशी मी शासनाला विनंती करतो. नाव विजय पांडुरंग रणपी. हा. जोरात आवाज आला तेव्हा लांबून बाहेरच्या लोकांनी सांगितलं का भीतीचं पडती येते. जेव्हा पाहायला आलो तर पूर्ण घर कोसळून आलेलं होतं. आम्ही घरात कोणीच नसल्यामुळे मानसिक हानी काही झाली नाही.